अखेर निर्णय झाला लागू. महाराष्ट्रामधील सर्व नागरिकांसाठी अखेर एस टीचा प्रवास मोफत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनीसाठी सगळ्यात मोठा निर्णय घेत असून प्रताप सरनाईक यांनी याचा सगळ्यात मोठा विचार करत राज्यातील नागरिकांना एस टी प्रवास मोफत आणि NCMC कार्डाबाबत सगळ्यात मोठी बातमी. कुणाकोणाला ते कार्ड काढायचं आहे या देखील महत्त्वाच्या घोषणेसह महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांना दिला सगळ्यात मोठा दिलासा. महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळखली जाणारी आपली ग्रामीण भागातील रेल्वे म्हणजेच आपली लाईफलाईन एस टी. मित्रांनो, होय, याच एस टीचा प्रवास आता तुम्हाला मोफत दिला जाणार आहे. सरकार या घोषणेचा गेल्या 5 वर्षापासून विलंब करत होतं. राज्यामधील सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरिबांना याचा खूप मोठा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे आणि कोणतं महत्त्वाचं एक कार्ड काढायचं आहे, NCMC कार्ड काढून तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, ते देखील आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने केलेल्या घोषणेचा कोणत्या वयोगटातील नागरिकांना होणार फायदा? 12 ते 65 वयोगटातील नागरिकांना याचा फायदा होणार असून ज्यांचं वय सर्वात जास्त आहे त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. मग तुम्ही 10 वर्षाचे का असेना, 12 वर्षाचे का असेना, तुमचं वय 25 वर्षे का असेना किंवा 50 वर्षे का असेना, हा निर्णय तुमच्यासाठी लागू करण्यात आला आहे. तेव्हा हा निर्णय तुम्हाला सविस्तरपणे बघणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार या वेगवेगळ्या विषयांतर्गत तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्याला 3,000 रुपये पेन्शन, त्याचवेळी तरुणांसाठी महिन्याला 12,000 रुपये महिना, अशा प्रकारच्या योजना आणत असतानाच रेशन कार्ड धारकांना महिन्याला 10 ते 12 वस्तू मोफत देण्याची योजना, त्याचवेळी लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावरती DBTद्वारा. महत्त्वाचं म्हणजे या योजना आणताना सरकार आपल्या सगळ्या नागरिकांचा विचार करत आहे. जे नागरिक ग्रामीण भागामध्ये राहतात, जे नागरिक निमशहरी भागामध्ये राहतात, जे नागरिक शहरी भागामध्ये राहतात. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे मोठे निर्णय घेत असताना सर्वंकषपणे महाराष्ट्रातील जवळजवळ 12.5 ते 13 कोटी जनतेचा विचार करूनच या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांना मिळावा यासाठी हे सगळी योजना आहे. आता तुम्हाला एस टीचा प्रवास मोफत कसा करायचा आहे मित्रांनो, यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहोत. एस टीचा प्रवास मोफत करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या योजना तुमच्यापर्यंत सरकार राबवत आहे, परंतु यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्रे सध्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ही कागदपत्रं तुमच्याकडे असले की तुम्हाला ही योजना मोफत मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ देखील तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घेता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला मोफत 1 रुपयाही न खर्च करता या एस टीचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एस टीची भाडेवाढ खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुम्हाला गावावरून पुण्याला यायचे, पुण्यावरून मुंबईला यायचं किंवा तुमच्या जिल्ह्यावरून तुमच्या गावाला जायचं आहे किंवा तुमच्या गावावरून तुमच्या तालुक्याला जायचं आहे, कोणत्याही कामासाठी जेव्हा तुम्ही घरातून निघता तेव्हा लालपरी म्हणजेच एस टी तुमची सहकार्य असते. एस टीशिवाय ग्रामीण भागामध्ये कोणतंही पान हलत नाही. तेव्हा या एस टीचाच प्रवास जर तुम्हाला मोफत मिळाला तर तुमचं सोन्याहून पिवळे दिवस येतील. यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे हे खातं असल्याकारणाने सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टीनं एकनाथ शिंदे वारंवार प्रयत्न करत असतात, वारंवार झटत असतात आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा एकनाथ शिंदे वारंवार घेत असतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी ही लालपरी सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारी, नागरिकांच्या भल्यासाठी वावरणारी या एस टीचा सर्वात मोठा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना मिळावा यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केलेत. सुरुवातीला हा लाभ कुणाला मिळणार आहे, सगळे लोक यामध्ये सामील आहेत का, यासाठी कोणकोणती तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत याचा देखील आपण विचार करूया. आता आपण बघूया ही योजना नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ मुंबई उपनगर, मुंबई शहर हे 2 जिल्हे वगळता राज्यातील इतरत्र सगळ्या जिल्ह्यांसाठी ही योजना लागू होणार आहे.
मित्रांनो, महत्त्वाची बातमी आहे, कारण की मोठमोठ्या शहरांमध्ये या एस टी बसेसचा एवढा तेवढा फायदा होत नाही, कारण की त्या लोकलच्या एस टी बसेस असतात. त्यामुळे आता ह्या एस टीचा लाभ राज्यातील जवळजवळ 34 जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तेव्हा तुम्हाला याचा लाभ प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेता येईल. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रं लागणार आहेत. मराठवाड्यामध्ये वेगळी नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकच कागदपत्र. तुम्हाला कोणत्याही देवस्थानला जायचं असेल तर देवस्थानसाठी वेगळी अशी कोणत्याही प्रकारची अट नाही. तुम्हाला तिथे देखील फ्री मोफत प्रवास दिला जाणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया ही योजना लागू केली आहे कुणासाठी, या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो, तुम्हाला कोणती कागदपत्रे काढायची आहेत, याचा देखील तुम्हाला सगळ्यात मोठा आपण आढावा घेणार आहोत. तेव्हा MNC कार्ड हे काढायचं आहे. हे MNC कार्ड 12 ते 60 वर्ष वयोगटातील, 60 ते 65 एवढ्या वयोगटातील महिलांनी, पुरुषांनी हे कार्ड काढून घ्यायचं आहे. हे कार्ड खूप महत्त्वाचं आहे. हे कार्ड तुम्ही नोंदणी केल्याच्या नंतर 1 महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये हे कार्ड येऊन जाईल. तोपर्यंत तुम्ही त्या पावतीवरती एस टीचा प्रवास करू शकता. म्हणजे सरकारने घेतलेला हा निर्णय तुमच्यासाठी खूप भला आहे. MNC कार्डद्वारे तुम्हाला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून, कोणत्याही शहरामध्ये, कोणत्याही शहरातून, कोणत्याही ग्रामीण भागामध्ये, मुंबईतून पुणे, पुण्यातून तुमच्या गावाला कुठेही तुम्ही जाऊ शकता. आणि तुम्हाला एस टीचं जर 800 रुपये भाडं असेल तर तुम्हाला 400 रुपये भाडं द्यावं लागेल. म्हणजे तुमच्यासाठी 50% सवलत सरकारने जाहीर केलेली आहे. तेव्हा तुम्हाला या कार्डचा खूप मोठा उपयोग होणार आहे. याचा प्रामुख्याने लाभ राज्यातील महिलांना होणार आहे. महिलांसाठी ही योजना राबवली असून लाडक्या बहिणींना हा एक सगळ्यात मोठा दिलासा सरकारने दिल्याचं समजत आहे. त्यानंतर तुम्ही जर महाविद्यालयीन मुले असाल किंवा शालेय मुले असाल किंवा विद्यालयीन मुले असाल, तुम्हाला तुमच्या हेडमास्टरच्या शाळेच्या पासवरती 100% सूट देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तेव्हा एस टी बस तुम्हाला मोफत ग्रामीण भागामध्ये दिली जाणार असल्याचं सरकारने देखील स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे एस टी बस या शाळेत ज्या ज्या मुली शिकतात त्या सगळ्या मुलींसाठी मोफत बस प्रवास देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. त्यानंतर तुमचं वय जर 65 वर्षाच्या पुढे किती असेल, 75 वर्षाच्या पुढे किती असेल, तर तुम्हाला देखील मोफत प्रवास करण्याची सगळ्या सरकारने मोठी घोषणा केली आहे. 75, 76, 77, 80, 85, 90 पर्यंत तुमचं वय असेल तर तुम्हाला देखील एस टीचा प्रवास कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही तालुक्यामध्ये, कुठेही जाण्यासाठी एस टी तुम्हाला 0 रुपयामध्ये म्हणजे मोफत दरामध्ये तुमचा प्रवास घेऊन देईल. इतरत्र लोकांना तुम्हाला पैसे द्यावे लागतील. मात्र काही लोकांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. महिलांसाठी महत्त्वाची आहे. ज्यांचं वय 75 वरती जास्त आहे त्यांना देखील मोफत आहे. शालेय महाविद्यालयीन मुलांसाठी मोफत योजना सरकारने घोषणा केलेली आहे.